अकोला शहरात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। थंडी, ऊन आणि पावसाचा अनोखा संगम पाहायला मिळत असल्यामुळे हा पावसाळा आहे की दोन्ही ऋतूंचा मिळून हिवसाळा झाला आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत अकोला शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली। पहाटेच्या गारव्यानंतर दुपारी उन्हाचा कवडसा आणि त्यानंतर पावसाची रिपरिप अशी 3 ऋतूंची अनुभूती अकोलेकरांनी घेतली। शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते। ढगाळ आकाश, थंड वाऱ्याचा जोर आणि पावसाच्या सरींमुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। यामुळे हा पावसाळा की हिवाळा असा प्रश्न अनेकांना पडला। कृषी विभागाने देखील हवामानाच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे। विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश भागात 28 डिसेंबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळात हवामानाच्या अंदाजावर आधारित योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ऐन हिवाळ्यात पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांनी विशेषतः तूर, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे। अकोल्याच्या नागरिकांसाठी ही हवामानातील बदलती परिस्थिती थोडी त्रासदायक असली तरी नैसर्गिक अनिश्चिततेचा हा अनुभव अनोखा ठरत आहे।